म्हाडा लॉटरी असो या सिडको लॉटरी असो, येथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. पण काही ठिकाणी आपण चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करतो. असेच काही घटना घडलेली आहेत. ही लोकमतमध्ये बातमी आलेली आहे. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, की म्हाडाची मास्टर घरे लाटली, 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. बनावट यादी आणि कागदपत्रांच्या आधारे घेतला लाभ. म्हाडा असो की सिडको असो, जसे की आपण जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरतो, तिथे आपण आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाईल, इन्कम टॅक्स रिटर्न हे डॉक्युमेंट आपण अपलोड करत असतो. जसे आपण आधार कार्ड, पॅन कार्ड जसं आपण तिथे अपलोड करतो, तसंच आपलं डायरेक्ट आपलं नाव तिथे कॅप्चर होत असतो. आता जस्ट म्हाडा लॉटरी निघालेली आहे. येथे 5265 घरांची लॉटरी निघालेली आहे. जसं आपण त्यांच्या पोर्टलवरती पॅन कार्ड नंबर टाकला, की तसंच खाली आपलं नाव येतो. आणि आधार कार्ड नंबर टाकला, आपण आधार कार्ड डिजी लॉकरला जर कनेक्ट केलं, तर आपला डायरेक्ट जो आधार कार्डवरचा जो फोटो असतो तो डायरेक्ट कॅप्चर केला जातो त्यांच्या पोर्टलवरती. म्हणजे ही टेक्नॉलॉजी किती पुढे आहे. तरी पण सुद्धा काही जणांनी जे चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले, चुकीचे कागदपत्र जमा केली आणि त्यांच्याद्वारे जी म्हाडाची घरे, जी मास्टर घरे असते ती लाटली. अशा याच्यापूर्वी पण घटना घडलेल्या आहेत. आता पण सुद्धा एक घटना घडलेली आहे. ती घटना आपण कशी घडली, कोणत्या ठिकाणी घडली याची पूर्ण माहिती पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. म्हणजे असंच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीची जे इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळत असते. म्हाडाची जी घरे असतात, जशी की म्हाडाची 15% सर्वसमावेशक योजना, 20% सर्वसमावेशक योजना, 50% सर्वसमावेशक योजना, मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळ यांच्या ज्या योजना असतात त्या, परत झोपडपट्टी पुनर्वसन म्हणजे झोप योजना, यांच्या मार्फत जी घरे उपलब्ध करून दिल्या जात असतात, त्याच्यामध्ये आपल्याला सर्व डॉक्युमेंट अपलोड करावी लागत असतात. पण काही वेळेस आपण चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करतो आणि नंतर मग आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. तर ती बातमी आता काय आलेली आहे ते आपण आता साईडला लावलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. बघा, बातमी लागलेली आहे. म्हाडाची मास्टर घरे लाटली, 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, बनावट यादी कागदपत्रांच्या आधारे घेतला लाभ. ही बातमी म्हाडाची जी मास्टर घरे असतात, जे बनावट कागदपत्र त्यांनी अपलोड केली, बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी जी घरे लाटलेली आहेत, दुसऱ्याच्या नावावरती घर घेऊन आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आधार कार्डवरची जी नावे असतात म्हाडाच्या पोर्टलवरती, जसं आता आपण फॉर्म भरत आहेत, जसं तुम्ही पॅन कार्ड टाकलं, पॅन कार्डचा नंबर टाकता की आता आपल्याला ज्यांच्या नावावरती जे पॅन कार्ड आहे त्यांचं नाव येतो. आणि जसं आपण आधार कार्ड व्हेरीफाय करतो, आधार कार्ड व्हेरीफाय झाल्यानंतर जो आधार कार्डवरचा जो नंबर आहे, जो फोटो आहे, तो फोटो डायरेक्ट कॅप्चर केला जातो ज्या म्हाडाच्या पोर्टलवरती, जसं राईट साईडला दिसते. एवढं सारं असून सुद्धा काही लोकांनी चुकीचे डॉक्युमेंट, चुकीचे बनावट कागदपत्र तयार केले आणि म्हाडाची जी मास्टर घरे असतात ती लाटलेली आहेत. आता ही बातमी आपण आता पाहणार आहोत. भूसंपादन यादीतील बनावट नावे आणि कागदपत्रांच्या आधारे 19 जणांविरुद्ध म्हाडाची घरे मिळवल्याचे समोर आले असून यांनी म्हाडाच्या तक्रारीनंतर खेरवाडी पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे. बनावट कागदपत्र अपलोड केलेली आहेत. बनावट कागदपत्र जमा केल्यानंतर त्यांची जी म्हाडाची जी घरे आहेत ते 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. खाली बातमी आलेली आहे. म्हाडाच्या मास्टर लिस्टमधील घरे लाटण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. आता सुद्धा अशीच घटना घडलेली आहेत. यात सातत्याने गैरव्यवहार होत असल्याचे आरोप केले जात असतानाच आता मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळात मास्टर लिस्टच्या घरांच्या वाटपात गैरव्यवहार झाल्याचे प्रकार समोर आलेले आहेत. जे मुंबई इमारत दुरुस्ती अधिनियम असतात त्यांच्या मार्फत जी घरे मिळत असतात, जशी की आता या लॉटरीमध्ये 15% सर्वसमावेशक योजना, 20% सर्वसमावेशक योजना, परत 50% सर्वसमावेशक योजना, अशीच एक मुंबई इमारत दुरुस्ती जे पुनर्रचना मंडळ असते त्यांच्या मार्फत जी घरे असतात, या घरांच्या याच्यामध्ये 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. अशी घरे लाटल्या प्रकरणी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती अधिनियमानुसार बनावट दस्तऐवज यादी सादर करून घरांचा लाभ घेतल्याचा आरोप प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी 1 ऑगस्ट रोजी हे त्यांची जी नावे आहेत हे खाली नावे आलेली आहेत. तर असं आपल्याला सांगायचं एकच तात्पर्य असंच आहे की तुम्ही जर म्हाडाचा फॉर्म भरत असणार, सिडकोचा फॉर्म भरत असणार, आपल्याला जर घर घ्यायचं आहे तर जे आपली ओरिजिनल डॉक्युमेंट आहे तेच आपल्याला अपलोड करायचे आहे. आज तुम्हाला जर घर लागलं तर उद्या चालून तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट जे सिडकोचे अधिकारी, म्हाडाचे अधिकारी हे चेक करत असतात. त्यानंतर मग तुम्हाला जे पुढची प्रोसेस, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची प्रोसेस होत असते. तर
आता सुद्धा तुम्हाला हे सांगायचं आहे की जर आपण आता फॉर्म भरत असो तर फॉर्म भरताना ज्यांनी त्यांचे जे नियम सांगितलेले आहेत त्यांची जी 57 पेजेसची पीडीएफ आलेली आहे 5285, आता आपण 28 तारखेपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. 28 तारखेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्या सांकेतांकामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे एका सांकेतामध्ये तुम्ही एकच अर्ज करू शकता. जर तुम्हाला जास्त अर्ज करायचा आहे तर तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज करू शकता, पण तुमचा सांकेतांक वेगळा असावा. जसे की तुम्ही जर अप्लाय करायचं तर तुम्ही ठाणेमध्ये अप्लाय केला, तुम्ही डोंबिवलीमध्ये अप्लाय करू शकता, अंबरनाथमध्ये अप्लाय करू शकता, नेरूळमध्ये अप्लाय करू शकता. म्हणजे तुम्ही एका सांकेतामध्ये एकच अर्ज, पण वेगवेगळ्या सांकेतामध्ये तुम्हाला वेगवेगळे अर्ज करता येतात. आणि त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला जी ईएमडी अमाऊंट सांगितलेली आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ईएमडी अमाऊंट वेगवेगळी भरावी लागणार आहे. परत त्यांची कॅटेगरी सुद्धा सांगण्यात आलेली आहे. ईडब्ल्यूएस, एलआयजी, एमआयजी, एचआयजी हे त्यांच्या इन्कम कॅटेगरी सांगितलेल्या आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहेत, जसं तुम्ही काहींचं एक कमेंट आलेली आहे की त्यांनी असं सांगितलेलं आहे की सर मी माझा इन्कम टॅक्स रिटर्न अपलोड केल्यानंतर मला रेडमध्ये सिम्बॉल येत आहे. जर रेडमध्ये सिम्बॉल येतं, जर तुम्ही फॉर्म ऍप्लिकेशन भरताना जर तुम्ही ईडब्ल्यूएस, एलआयजी करत जर तुम्ही ऍप्लिकेबल जर तुम्ही फॉर्म भरला आणि नंतर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न जर भरताना जर तुमचं इन्कम जर 15 लाख 20 लाख जर असेल तर ते तुमचं इन्कम टॅक्स रिटर्नची जी फाईल तुम्ही अपलोड करणार तर ते तुमचं कॅप्चर करताना रेडमध्ये दिसणारच आहे. म्हणजे तुम्ही ती चुकीची माहिती देत आहे. तर त्यामुळे तुम्ही असे करेक्शन करा. छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुमचा जो फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. जर एका वेळी जर तुम्हाला जर 2 फॉर्म भरायचे आहे तर तुम्ही एका संकेतामध्ये न भरता तुम्ही दुसऱ्या संकेतामध्ये भरा. म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही आणि तुम्ही या लॉटरीमध्ये सहभागी होऊ शकता. आणखी जर याच्याबद्दल जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील या लॉटरीबद्दल तर तुम्ही कमेंट करा, आपण त्याला उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वाच केला तर धन्यवाद. भेटून नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला घेतो. धन्यवाद.